आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील बुट्टे वाडगाव येथे समस्त शिवभक्तांना एक अशी आनंदाची बातमी की एक शेतकरी नांगरत असता आपली शेत याची मशागत करत असताना ट्रॅक्टरच्या नांगराला आपण इथे पाहू शकतो की शिवलिंग आहे, हे शिवलिंग ट्रॅक्टरच्या नांगराला लागलं होतं। त्यानंतर सदर शेतकऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने हे शिवलिंग या ठिकाणी वर काढून ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी ज्यानंतर ही वार्ता परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि हजारो शिवभक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत आहे। ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये शिवलिंग सापडले त्यांच्याशी आपण बोलूया। काका, नेमकं हे जे शिवलिंग सापडलं ते कसं सापडलं? 23 तारखेला 4-4:30च्या सुमारामध्ये नांगर चालू होता इथं आपल्या जवळच्या वावरामध्ये आणि त्यावेळेस ते नांगराला गुतला। ट्रॅक्टर बी नवीनच होता आणि नांगर पण नवीनच होती आणि त्या ट्रॅक्टरवाल्यानेच फोर्स केला त्या दिवशी नांगरायचा, म्हणून आज काढूनच घेऊ ते वावर। मग आले ते दोघं जण जवळचे भाऊ आणि ते, आणि त्यानंतर त्यांनी नांगर चालू केला। नांगरत आल्यानंतर ते नांगराला गुतलं, त्यांना वाटलं एक दगडच आहे। मग त्यांनी ते असं थोडं हाताने वारायचा प्रयत्न केला, पण ते थोडं खोल असल्यामुळं मग पहार वगैरे आणून थोडं मोकळं केलं। मग त्यांना ते शिवलिंगासारखं दिसलं, मग ते व्हायरल झालं। मग मी आलो पळत, गावातून बरीचशी पब्लिक आली, मग जेसीबी बोलवलं। मग आम्ही त्याला आजूबाजूला उकरून काढायचा प्रयत्न केला, पण मग नंतर गुरुला फोन केला। गुरुने सांगितलं मग ते थोडी बाजूला घ्या। मग ते पिंड काढल्यानंतर ते लिंग आहे तो काय आला ना, मग ते लिंग उकरायचा प्रयत्न केला तर त्यावेळेस जेसीबी बंद पडला। मग आम्ही परत गुरुला फोन लावला आणि गुरुने सांगितलं काय नाही, तुम्ही त्यांना एवढीच प्रार्थना करा की बा तुमची मानमंता करायची, आम्हाला तुम्हाला काही त्या ठिकाणी हलवायचं नाही आणि थोडंसं का आम्हाला जागा हे करून घ्यायची। मग नंतर आम्ही अशी त्यांना भावना व्यक्त केली। मग ते जेसीबी चालू झालं, आम्ही आजूबाजूला उकरलं आणि गुरुला बोलून त्याचा अभिषेक वगैरे केला आणि रोजच्या रोज हजारो भाविक त्या ठिकाणी येऊ लागले। आम्ही गावातील बी 10-5 नागरिक या ठिकाणी थांबून त्यांना दाखवू लागलो सगळं मार्गदर्शन, अशा प्रकारचं घडलं म्हणून सगळं। ज्या दिवशी शिवलिंग सापडले त्या दिवशी सोमवार होता आणि शिवलिंग सापडल्यानंतर तिथं हजारो भक्त रोज येत आहे। तर हे जे शेतकरी, त्या शेतकऱ्यांचं नाव काय? रामनाथ दहीदार आणि शेखनाथ माधव दहीदार, हे दोघं भाऊ आहे। हे जे क्षेत्र होतं हे पहिले पडीक होतं का? नाही, पूर्वीपासून नांगर आता मशागतीचे पडीत कायचं आता माझंच वय 70 वर्षाचं आहे। आता माझ्याकडे स्वतः ट्रॅक्टर होता, मी जवळ 7-8 वर्ष जमीन नांगरलेली जवळची। याच्या आधी तर पूर्वीचे त्यांचे वडील ते बरेच म्हणजे आता किती का पिढ्या गेल्या। नाही, या आधी शिवलिंग लागलं नाही, काहीच नाही। इथं जमीन लेवल केली, इथं वळण टाकलं त्यावेळेस बी नाही, काही नाही। आता तर हे लेवल आहे जमीन। साधारण हे शिवलिंग आहे किती वर्षापूर्वीच असू शकतं? आता आम्ही गंगापूरच्या गुरुला फोन लावला होता त्या दिवशी, याचा फोटो वगैरे टाकून सांगितलं। त्यांनी सांगितलं 1500 वर्षाच्या पूर्वीचं सांगू लागले ते। आणि ती मूर्ती केवढी बघा ना तुम्ही, 15 माणसाला सुद्धा हलत नाही ना ती। जेसीपी सुद्धा, म्हणजे आम्ही ती जेसीपी ना हल्ला वर उकलून नंतर बाजूला करून ते शिवलिंग तर हल्लच नाही, तिथंच ठेवलं। मग आता यापुढे आपली काय? आता बघू, आता थोडं संतांचं मार्गदर्शन घेऊ आणि गावकऱ्याची इच्छा आहे। मग आता ते आम्ही अडाणी लोक आहे, आम्हाला काही कळत नाही नेमकं आम्ही करायचं का, हे उकरायचं का नाही उकरायचं, करायचं का काय करायचं, त्याची मानमानता केलं काय करायचं, केल्याशिवाय कसं काय करता येणार। बघू आता संतांच्या मार्गदर्शनाखाली, काहीतरी गावकऱ्याची इच्छा आहे बा, उद्या आम्ही गावकरी जाणार आहे भेटावर, त्यांचं मार्गदर्शन घेऊ, अजून काही बोलून घेऊ प्रत्यक्ष। तर हे होते सदर शेतकरी आणि लवकरच या ठिकाणी या शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्याचं मनोदय गावकऱ्यांनी व्यक्त केलाय। मी गुलाबबाग, छत्रपती संभाजीनगर।